नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जनरल सोल्युशन पाहिलं होतं आणि एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिला होता. तर पहा, आज आपण दुसरा प्रॉब्लेम घेतोय ज्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन आहे. ठीक आहे. तर आपण तुम्हाला पुन्हा सांगतो की जनरल सोल्युशन कसं करतो आपण. अगोदर प्रिन्सिपल सोल्युशन मधला पहिला अँगल. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे इथून इथपर्यंत ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे अँगल्स असतात 0 पासून 2 पाय पर्यंत त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. तर पहा, आपण जनरल सोल्युशन काढताना जनरल सोल्युशनचं फॉर्म्युले जे आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n अल्फा असे जे फॉर्म्युले आहेत, हा साइनचा झाला कॉसचे टॅनचे फॉर्म्युले जे आहेत त्याच्यामध्ये काय करतो, अल्फाची जी व्हॅल्यू आहे, अल्फाची व्हॅल्यू म्हणजे काय 0 पासून ते 2 पाय पर्यंत असा पहिला अँगल त्याची व्हॅल्यू ही काय असते, जी दिलेली व्हॅल्यू असते ती असते, त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन मधली पहिली व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची, ते झालं आपलं जनरल सोल्युशन. तर पहा, हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय. given equation place sin theta is equal to minus under root 3 by 2. ठीक आहे. आता पहा, असा फॉर्म्युला आहे तुम्हाला, जी थीटाची व्हॅल्यू जी आहे म्हणजे साइन ला थीटाची व्हॅल्यू ही अंडर रूट 3 by 2 आहे. तर कुठला अँगल येतो, पाय बाय 3, बरोबर आहे. पहा, we have sin theta is equal to sin pi by 3 is equal to under root 3 by 2. ठीक आहे. आता पहा, इथं काय आलं, आपण थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 आले. आता ही प्रिन्सिपल सोल्युशन मधली ही पहिली व्हॅल्यू नाही आहे त्याची, कारण इथं जे आहे हे निगेटिव्ह साइन आहे. आपण हे जे थीटाची व्हॅल्यू काढलेली आहे ते पॉझिटिव्ह साइन यूज करून काढलेली आहे. फक्त आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युले जे यूज करायचे त्या फॉर्म्युल्यामध्ये थीटाची व्हॅल्यू ठेवून आपल्याला पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे ते करायचं. ठीक आहे. तर पहा, आता आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युले यूज करायचे, तर तुम्ही हे यूज केलं पाहिजे जे आपण प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये यूज केलेले sin पाय मायनस थीटा इज इक्वल टू sin पाय प्लस थीटा इज इक्वल टू sin 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू, या सर्वांच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत. sin थीटा sin थीटा येतात. ठीक आहे. आता निगेटिव्ह कुठले आहे, पॉझिटिव्ह कुठले आहे. पहा, हे सेकंड क्वार्टर मध्ये साइन हे कसं असते, पॉझिटिव्ह असते, पॉझिटिव्ह साइन राहील. ते थर्ड मध्ये असतं, थर्ड मध्ये टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतो, बाकी सर्व निगेटिव्ह असतो, बाकी सर्व मध्ये साइन येतात म्हणून हे निगेटिव्ह आहे. आणि फोर्थ मध्ये कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतो, बाकी सर्व निगेटिव्ह, बाकी सर्व मध्ये साइन. म्हणजे आता पहिलं जे आहे प्रिन्सिपल सोल्युशन मधला अलाइड अँगल फॉर्म्युला तो आहे sin पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस sin थीटा. तर पहा, बाय यूजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. ठीक आहे. तर पहा, आता sin पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस sin थीटा. मायनस का घेतलेलं आहे, कारण इथं मायनस असल्यामुळे. ठीक आहे. आणि पहिला घेतलेला आहे, हा घेतलेला नाही, हा नाही घेतलेला, फक्त पहिला मायनस मधला पहिला फॉर्म्युला घेतला आपण. आता थीटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, देयरफॉर sin पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस sin पाय बाय 3. ठीक आहे. आता पहा, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल, 3 पाय प्लस पाय म्हणजे 4 पाय डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू मायनस, आता sin पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती आहे, अंडर रूट 3 बाय 2 आहे, अंडर रूट 3 बाय 2. ठीक आहे. अटले चला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि इक्वेशन नंबर 2 देऊ. आता दोन्ही इक्वेशन पहा, तर तुम्हाला समजतंय sin 4 पाय बाय 3 ला काय व्हॅल्यू मायनस अंडर रूट 3 बाय 2 येईल.
आपलं इक्वेशन काय साइन थिटा इज इक्वल टू मायनस अंडर रूट 3/2 म्हणजे आपल्याला असं लिहिता येते देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू साइन 4 पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस अंडर रूट 3/2. ठीक आहे. आता पहा तुम्हाला एक इक्वेशन भेटलेलं आहे साइन थिटा इज इक्वल टू साइन 4 पाय बाय 3. तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बाय यूजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे तो साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा implies theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha. ठीक है. Therefore the general solution of given equation is theta is equal to n pi plus मायनस 1 रेज टू n आणि अल्फाची व्हॅल्यू किती इथं साइन थिटा इज इक्वल टू साइन 4 पाय बाय 3. हे 4 पाय बाय 3 जे आहे ते अल्फाची व्हॅल्यू म्हणजे 4 पाय बाय 3. तर ह्याला तुमचं जनरल सोल्युशन कशासाठी साइन थिटा इज इक्वल टू मायनस अंडर रूट 3/2 साठी. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये थोडक्यात सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काय केलं आपण 0 पासून 2 पाय पर्यंत पहिला प्रिन्सिपल अँगल काढलेला आहे. ठीक आहे. आणि तो पहिला प्रिन्सिपल अँगल काढून आपण हा जो जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करून त्याच्यामध्ये तो अँगल ठेवून दिला ते झालं जनरल सोल्युशन. ठीक आहे. तर पहा आता असे तुम्हाला 2 होमवर्क देतो जे की सॉल्व मध्ये आहेत. काय अडचण आली तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता आणि जर नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला नंतर पुन्हा सॉल्व करून देईन. ठीक है. पहा cos थीटा इज इक्वल टू मायनस 1/2 आणि दुसरा आहे cot थीटा इज इक्वल टू मायनस अंडर रूट 3. ते दोन्ही सॉल्व करा आणि त्याचे फोटो मला पाठवून द्या व्हॉट्सअपवरती. मी चेक करून तुम्हाला करेक्ट आहे की नाही ते सांगेल. तसं तुम्ही चेक करू शकता पुस्तकामध्ये सॉल्व प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पण तुम्ही अभ्यास करताय किंवा तुम्ही सॉल्व केलंय त्याचं प्रूफ म्हणून तुम्ही मला ते फोटो पाठवून द्या. ठीक आहे. आता पहा आपण नेक्स्ट एक पुन्हा एक प्रॉब्लेम पाहूया. हे तुम्ही लिहून घ्या आणि पुन्हा सॉल्व करून पहा वाटल्यास. Find general solution of sec theta plus under root 2 is equal to 0. पहा याच्या अगोदर असं झालेलं आपलं बहुतेक ते प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये असावं. पहा गिवन इक्वेशन sec theta plus under root 2 is equal to 0. ठीक आहे. आता याला आपल्याला कसं लिहिता येते हे प्लस साइन आहे अंडर रूट 2 पलीकडे गेल्यानंतर काय होईल sec थीटा इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2. आता याचा रेसिप्रोकल काय सेकचा cos थीटा याचा रेसिप्रोकल काय 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 2 म्हणजे मायनस साइन आहे ती याचा रेसिप्रोकल घेतला 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 2. ठीक आहे. मायनस साइन आता आपल्याला एक फॉर्म्युला काढायचा आहे जो की कॉसच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 2 आहे तर पाय बाय 4 आहे. वी हॅव cos थीटा इज इक्वल टू cos पाय बाय 4
इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय √2. देअरफॉर थीटा इज इक्वल टू π/4. पुन्हा एकदा सांगतोय, हा थीटा इज इक्वल टू π/4 जी व्हॅल्यू आलेली आहे ही काय पहिली प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू नाहीये. पुन्हा पुन्हा सांगतोय कारण ते निगेटिव्ह साइन आहे आणि तर आपण पॉझिटिव्ह घेऊन तो थीटा काढलेला आहे. तर हा थीटा कशासाठी यूज करायचा आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करण्यासाठी जी थीटाची व्हॅल्यू लागते ती थीटाची व्हॅल्यू कुठं काढायला ती व्हॅल्यू आपण काढलेली आहे. ठीक आहे. आता कॉसचे त्यामुळे कॉसचे फॉर्म्युला यूज करू आपण. कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू कॉस पाय प्लस थीटा इज इक्वल टू कॉस 2π मायनस थीटा इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे पाय असल्यामुळे कॉस थीटा येते. पण आपल्याला कुठली निगेटिव्ह व्हॅल्यू निगेटिव्ह फॉर्म्युला घ्यायचा आहे जो की पहिला आहे. पहिला म्हणजे आता हा पहिला दुसरा तिसरा म्हणजे पहिली जी निगेटिव्ह व्हॅल्यू येईल त्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू येईल ते घ्यायचं आहे. हे सेकंड मध्ये आहे. सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह असते म्हणजे हा घ्यायचा आपल्याला. तरी खालचं सॉल्व करत असलं जातं. थर्ड मध्ये कॉस हे निगेटिव्ह असतं आणि फोर्थ मध्ये कॉस हे पॉझिटिव्ह असतं म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. ठीक आहे. बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. ठीक आहे. कुठला फॉर्म्युला आहे तो कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. आपण नेहमीप्रमाणे हे जे इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे. आता थीटाची व्हॅल्यू ठेवून देऊ आपण. कॉस पाय मायनस π/4 इज इक्वल टू मायनस कॉस π/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं 4π मायनस π म्हणजे 3π डिवाइडेड बाय 4. कॉस 3π डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू मायनस, आता याची व्हॅल्यू काय येते कॉस π/4 ची 1 डिवाइडेड बाय √2. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता इकडलं जे इक्वेशन आहे त्याचे एलएचएस आणि त्याचे एलएचएस सारखेच म्हणजे आपण हे लिहू शकतो. देअरफॉर cos थीटा इज इक्वल टू cos 3π/4 इज इक्वल टू मायनस 1 डिवाइडेड बाय √2. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. बाय युजिंग फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला आहे तो cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा implies थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और माइनस अल्फा. ठीक आहे. तर पहा दी जनरल therefore general solution of given equation कुठलं आहे ते जनरल सोल्युशन कुठलं आहे थीटा इज इक्वल टू 2n पाय ॲज इट इज पाय 2n पाय प्लस और मायनस ॲज इट इज अल्फाची व्हॅल्यू काय इथं पहा हे जे आहे cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा ते cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 3π/4 आहे 3π/4. ठीक आहे. पुन्हा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर पहा काल जे व्हेअर म्हणून लिहिलं होतं मी असं व्हेअर n बिलॉंग्स टू z. तर पहा ही कंडिशन आहे, ही काही स्टेप नाही. व्हेअर n बिलॉंग्स टू z काही विद्यार्थ्यांनी सॉल्व केल्यानंतर खाली लिहिलं होतं व्हेअर म्हणून. तर ही कंडिशन आहे. कंडिशन काय n म्हणजे इंटिजर जे आहे ते z मध्ये आहे म्हणजे रिअल नंबर. ठीक आहे. तुम्हाला रिअल नंबर z n काय तुम्हाला माहिती आहे ते काही त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवण्याची काही गरज नाही. ठीक आहे. तर हे झालं आपलं जनरल सोल्युशन sec थीटा प्लस √2. तर पहा पुन्हा एक मी होमवर्क देतो. हा होमवर्क सुद्धा पुस्तकामध्ये सॉल्व आहे त्याच्यामुळे हा सॉल्व करून पहा तुमचा आन्सर त्याच्यामध्ये व्हेरीफाय करा. ठीक आहे. तर पहा आता होमवर्क देतो मी. याला
ठीक आहे, खाली लिहितो त्या बॉक्समध्ये होमवर्क कोसेक थीटा इज इक्वल टू 2. हा होमवर्क आहे, हा सॉल्व करून पहा, तुम्हाला 100% जमेल. सोपं आहे, निगेटिव्ह साईन नाही आहे, फक्त रेसिप्रोकल घेऊन त्याला सॉल्व करायचं. ठीक आहे, पहा वाटल्यास मी पुन्हा एक प्रॉब्लेम घेतो, ते तुम्ही पॉज करून पूर्ण लिहून घेते, खाली होमवर्क दिलेलं आहे. Find the general solution of cos 2 theta is equal to -1 divided by under root 2. मला वाटतं जस्ट आपण असला एक फॉर्म्युला प्रॉब्लेम जो आहे तो जस्ट घेतलेला आहे, पण तिथे काय होतंय cos theta is equal to होतं. ठीक आहे, इथं cos 2 theta is equal to. सोपं आहे, घाबरून जायचं काही काम नाही. सोल्युशन given equation कुठले cos 2 theta is equal to -1 divided by under root 2. जस्ट आपण काढले कुठल्या cos च्या अँगलला त्याची व्हॅल्यू ही 1 divided by under root 2 असते. तर तुम्हाला माहिती आहे we have cos theta is equal to cos pi by 4 is equal to 1 divided by under root 2. ठीक आहे, तर पहा आता थीटाची व्हॅल्यू आलेली इथं, थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 आले. ठीक आहे, आता आला डायगोनल फॉर्म्युले जे आहेत जस्ट आपण इकडे घेतो cos पाय मायनस थीटा इज इक्वल टू cos पाय प्लस थीटा इज इक्वल टू आणि cos 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू. पहिला निगेटिव्ह फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला, हे cos थीटा cos थीटा cos थीटा. ठीक आहे, आता हे सेकंड मध्ये हे निगेटिव्ह असते, म्हणजे हा पहिलाच फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. ठीक आहे, फॉर्म्युला कुठला आहे cos पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस cos थीटा. ठीक आहे, cos पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस cos पाय बाय 4. ठीक आहे, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर cos 4 पाय मायनस पाय म्हणजे 3 पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस cos पाय बाय 4. त्याची व्हॅल्यू काय 1 डिवाइडेड बाय अंडर रूट 2. ठीक आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दोन्हीची ऍडजस्ट जी आहे ती सारखी आहे. म्हणजे आपण cos 2 थीटा therefore cos 2 थीटा इज इक्वल टू cos 3 पाय बाय 4 इज इक्वल टू -1 डिवाइडेड बाय अंडर रूट 2 लिहू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे बाय यूजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा implies थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और माइनस अल्फा. ठीक है, therefore the general solution of given equation. कुठलं इक्वेशन आहे, इक्वेशन आपलं हे
तर सोल्युशन पहा, थीटा इज इक्वल टू, आता हे थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा आहे. आता आपलं पहा इथं थीटाचे काय, याच्या अगोदर जे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये हे जे कंडिशन राहायचे, हा जो फॉर्म्युला राहायचा, इथं थीटा राहायचा, इथं कुठला तरी अँगल राहायचा. पण इथं पहा थीटाच्या ऐवजी आपलं काय 2 थीटा आहे, म्हणून आपण 2 थीटा इज इक्वल टू आता 2n पाय ॲज इट इज 2n पाय, कारण हे कॉन्स्टंट आहे, कुठलंही व्हेरिएबल नाही. इथं व्हेरिएबल म्हणजे काय, इथं व्हेरिएबल थीटा आणि अल्फा आहे, त्याच्यामुळे इथं काही चेंजेस करायची गरज नाही. 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे 3 पाय बाय 4. आता आपल्याला 2 थीटा नाही काढायचा, आपल्याला थीटा काढायचा, म्हणून आपण काय करणार आता हे जे आहे त्याला इकडे नेऊन आपण डिवाइड करणार आहे, किंवा असं म्हणू शकतो तुम्ही की 2 न प्रत्येक टर्मला डिवाइड करा. ठीक आहे, दोन्ही सारखंच आहे. 2 न इकडे नेऊन डिवाइड केले काय, प्रत्येक टर्मला 2 न डिवाइड केले काय, सारखंच आहे. थीटा इज इक्वल टू, आता पहा 2 न याला काय केलं डिवाइड केलं तर ते n पाय प्लस ऑर मायनस आणि जर 3 पाय डिवाइडेड बाय 4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 3 पाय डिवाइडेड बाय 8. बरोबर आहे, 8 हे पुन्हा सांगतो हे थीटा जे आहे, सॉरी हे 2 थीटा जे आहे आपल्याला ते थीटा लिहायचं आहे, कारण जनरल सोल्युशन हे थीटा आहे. म्हणून 2 काय केलं आपण 2 न याला इकडे नेलं आणि प्रत्येक टर्मला डिवाइड केले, तर काय झालं 2 2 कॅन्सल होईल, n पाय राहील प्लस ऑर मायनस तर 3 पाय बाय 4 म्हणजे 4 into 2 म्हणजे 8 आलं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं जनरल सोल्युशन हे इक्वेशनचं. ठीक आहे, तर तुम्हाला मी होमवर्क देतो, त्याचा आन्सर वाटल्यास आपण चेक करूया. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस 3 पाय बाय 8. ओके, आणि ती जी कंडिशन आहे तुम्ही ती कंडिशन लिहिली पाहिजे होती, वेअर n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, आता तुम्हाला मी होमवर्क देतो, ते होमवर्क सुद्धा तुम्ही सॉल्व करायचे. पहा सध्या तुमच्याकडे वेळ आहे बघा, त्याच्यामुळे जे होमवर्क मी दिलेले ते तुम्ही सॉल्व करायचे. मी आज जवळपास 5 होमवर्क तुम्हाला दिलेले, तर हे तुम्ही पॉज करायचं आणि लिहून घ्यायचे आणि नंतर होमवर्क सॉल्व करायचं. क्वेश्चन सारखाच येतो, फाइंड जनरल सोल्युशन ऑफ जे काय असेल ते. tan 3 थीटा इज इक्वल टू -1. सेकंड sin 4 थीटा इज इक्वल टू √3/2. sin 4 थीटा इज इक्वल टू √3/2 आणि tan 3 थीटा इज इक्वल टू -1. सॉल्व करून पहा. सॉल्व प्रॉब्लेम आहे एकूण मी तुम्हाला आज टोटल 5 प्रॉब्लेम होमवर्कसाठी दिलेले, ते तुम्ही आजच्या आतच सॉल्व करा. जास्त काय वेळ लागत नाही, प्रत्येक प्रॉब्लेमला एक 3 4 किंवा 5 मिनिटं द्या मॅक्झिमम. 5 मिनिटं म्हणलं तरी तुमचं 25 मिनिटात 5 प्रॉब्लेम होतात. वेळ भरपूर आहे तुमच्याकडे. जर तुम्हाला पुन्हा सॉल्व करण्याची इच्छा असेल तर पाठीमागे पुन्हा प्रॉब्लेम आहे. आणि पुन्हा एक गोष्ट बघा, आज किंवा उद्या नवनीतचे गाईड जे आहेत ते तुम्हाला वरद बुक सेंटरवरती अवेलेबल होतील. तर तुम्हाला सांगतोय आता तुमचा एवढा खर्च तुम्ही वाढवून घेऊ नका. फक्त मॅथमॅटिक्सचे जे नवनीतचे गाईड आहेत ते तुम्ही घेतले पाहिजे. बाकीच्या विषयाचे जे आहेत आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही घेऊ नका. आणि तसे त्यांना सांगितलेले त्या पुस्तकाला की नवनीतचे गाईड शक्यतो सांगा तुम्ही. तर तुम्हाला जर पुस्तकं लागत असेल ते तर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल त्या वरद बुक सेंटरचा, तर त्याला कॉन्टॅक्ट करा किंवा अनिल बोराडे सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर ते तुम्हाला सांगतील पुस्तकं आले का नाही ते, आणि तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पुस्तकं. फक्त सध्या नवनीतचे पुस्तकं, नवनीतचे गाईड जे आहेत त्यासाठी आपल्या मॅथमॅटिक्ससाठी, तर मॅथमॅटिक्सचे घ्यायचे. बाकी सध्या बाकी विषय तुम्ही काही घेऊ नका. ठीक आहे, तर इथं आपण स्टॉप करूया. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, मी आज जेवढे होमवर्क तुम्हाला दिलेले ते तुम्ही सॉल्व केलेच पाहिजे आणि त्याचे फोटो मला पाठवलेच पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.